हॅलो, कसे आहात सगळे? तर इथे संध्याकाळच्या स्वयंपाकाची ऑलमोस्ट तयारी झाली होती. आई तर गुळाचं कालवण करत होते. ह्याला शिंगोळे पण म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात? प्लीज लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आणि इथे मस्तपैकी आई हे शिंगोळे बनवत होते. हे बनवायला थोडंसं किचकट आहे, पण आईंचा चांगला हात आहे त्याच्यावरती. मग इथे हा रस्सा असतो, मस्त तर्री असते, याला आमच्याकडे कालवणच म्हणतात. आणि ह्या कालवणामध्ये हे शिंगोळे सोडायचे आणि बराच वेळ छान उकळून शिजवून द्यायचं आणि चांगलं कालवण आटवायचं. इथे भात पण लावला होता. सो ऑलमोस्ट स्वयंपाक रेडी होता. बस भाकरी करायची होती, ती आम्ही बाहेर जाऊन आल्यावरती बनवली. तर हे बघा, हे असे शिंगोळे ह्याच्यामध्ये सोडले की हे बराच वेळ आटून द्यायचं मस्तपैकी. आणि आम्ही रोज काय एवढं तर्रीचं जेवण जेवत नाही, अधूनमधून चालतं. आणि युगांक इथे आम्हाला कधीच एंटरटेन करायला कमी पडत नाही. आणि हे शिजल्यानंतर असे दिसतात, थोडेसे फुलतात आणि हे खूप छान बनतात. तुम्ही नक्की ही रेसिपी सांगा. तुम्हाला हवी असेल तर मी ह्याचा वेगळा सेपरेट व्हिडिओ करेल. नंतर आम्ही भाजी आणायला गेलो. भाजीला इतकी गर्दी होती आणि इतकं गरम होत होतं. मग येता येता थोडंसं किराणाचं सामान पण भरलं, मस्तपैकी उसाचा रस पिला आणि असा आमचा दिवसाचा दी एंड झाला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.